हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मयुरीज लाईफस्टाईल. तर तुम्हाला आज कळलं असेल की मी कुठल्या गोष्टीवर तुमच्याशी बोलणार आहे. आपल्याला नेहमी असं सतत वाटत असतं की मेकअप करण्यासाठी ना खरंच महागीचेच प्रॉडक्ट्स लागत असतात, बट खरं सांगू तर असं अजिबात नाही आहे. मी माझ्यावरून सांगते, मला मेकअप करण्याची फार आवड आहे. तर मी कुठले प्रॉडक्ट्स यूज करते, मी माझ्या मेकअप व्हॅनिटी मधले कुठले प्रॉडक्ट्स नेहमी वापरत असते आणि ज्याचा मला खरंच खूप छान इफेक्ट मिळतो. आपल्याला असं वाटतं ड्यूई फिनिश मेकअपसाठी आपल्याला सेलिब्रिटी स्टाईल जे ते वापरतात ना तेच मेकअप प्रॉडक्ट्स लागतात का, बट असं काहीही नाहीये. ज्यांना आपला स्किन टोन आणि स्किन टाईप या दोन गोष्टी माहिती आहेत ना, त्या कुठल्याही प्रॉडक्ट सोबत अगदी व्यवस्थितपणे जाऊ शकतात. तर मी आज तुम्हाला असेच काही रेकमेंडेशन आणि मी स्वतः कुठले प्रॉडक्ट्स यूज करते ना असं काही तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, हेच मी बोलेल. म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की ऍक्च्युअल मध्ये मी कुठले प्रॉडक्ट्स यूज करते आणि मी काही रिकमेंडेशन देईल तुम्हाला, तर त्याप्रमाणे तुम्ही कुठकुठल्या प्रॉडक्ट सोबत जाऊ शकता. सो स्टे ट्यून्ड विथ मी. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मी दाखवते आहे माझं मेकअप किट. ही माझी मेकअप किट आहे आणि मी यात कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या कुठल्या प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत व मी कुठले कुठले यूज करते हे तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टार्ट. मेकअप करताना सगळ्यात पहिले आपल्याला गरज पडते ती म्हणजे प्रायमरची. मी इथे मार्स आणि ब्लू हेवन चे हे दोन प्रायमर यूज करते आहे. मार्सचं हे आहे पोअर क्युअर प्रायमर, जे की आपले पोअर्सला स्मूथ आणि फिलिंग करतं. म्हणजे आपल्या याच्यातून सिबम प्रोडक्शन होत नाही आणि ते पोअर मिनिमाइज करून आपल्याला एक स्मूथ कॅनव्हास प्रोव्हाइड करतं. आणि तसंच मी ब्लू हेवनचं सुद्धा एक प्रायमर यूज करते, जे की ऑइल फ्री आणि फ्लॉलेस कॅनव्हास प्रोव्हाइड करतं. वाटत असेल ना की सेलिब्रिटीला ड्यूई फिनिश ग्लो कुठून मिळतं, तर ही त्याचं सिक्रेट आहे स्ट्रोब क्रीम. मी NYBची यूज करते, तुम्ही कुठल्याही ब्रँडचे यूज करू शकता. म्हणजे फाउंडेशनची इथे मी मेबलिनचं फाउंडेशन यूज करते, फिट मी फाउंडेशन. हे याच्यात ना मी दोन शेड यूज करते, जे म्हणजे 220 आणि 128. 128 हे मी तेव्हा यूज करत असते जेव्हा माझा चेहरा अगदी टॅन फ्री असतो आणि 220 तेव्हा यूज करते जेव्हा माझ्या चेहऱ्यावर थोडी टॅनिंग असते. म्हणून तुम्ही पण ही स्विस ब्युटीची आय शॅडो पॅलेट यूज करते. तुम्ही बघू शकता की स्विस ब्युटीची ही टेक मी एनिवेअर, म्हणजे ही कुठे पण घेऊन जाऊ शकतो अशी ही छोटीशी स्वतः सोबत मिरर असलेली छान. याच्यामध्ये 9 आय शॅडो आणि इथे 2 प्रकारचे ब्लश, म्हणजे एक थोडासा पिंकिश आणि एक लाईट पिंक असा आपल्याला छानसा ब्लश मिळतो. नंतर इथे हायलायटर दिलेला आहे आणि खाली कॉन्टरिंग सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आपली ही छोटीशी एक मेकअप किट म्हणून तयार होते आणि ते तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, केव्हाही घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला वाटेल तसा मेकअप तुम्ही करू शकता या किट सोबत. मेकअप सेट करण्यासाठी लूज पावडर, जे की मी लॅक्मेची यूज करते. कलर करेक्शनसाठी मी हे इनसाइड कॉस्मेटिक्सचं कलर करेक्टिंग पॅलेट यूज करते आहे. हे सगळ्यात अफोर्डेबल आणि कुठलीही टेन्शन नसलेलं कन्सिलर म्हणून यूज केलं जातं. सो मी हेच प्रिफर करते. तसं माझ्याकडं स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर आणि मेबलिनचं सुद्धा आहे. स्विस ब्युटीचं हे थोडंसं डार्क शेडमध्ये आहे आणि मेबलिनचं जे आहे ते लाईट शेडमध्ये आहे. सो मी हे दोन शेड नेहमी कॅरी करत असते, एक लाईट आणि एक डार्क, कारण की डार्क सर्कल्स आपल्याला नेहमी सांगून येत नाही. सो त्यामुळे हे दोन्ही कन्सिलर तुम्ही पण स्वतःसोबत कॅरी करत जा. मी तुम्हाला 2 ऑप्शन देते, एक ब्लू हेवनचं जे की सुपर अफोर्डेबल आहे आणि एक मेबलिनचं, हे सुद्धा अफोर्डेबल आहे बट हे लिटिल बिट कॉस्टली आहे दॅन ब्लू हेवन. बट याचं जे फिनिशिंग आहे ना अगदी खूप सुंदर आहे, एकदम छान असे आयलॅशेस आपले कर्ल करून देतो. सो त्यामुळे मी या 2 रेकमेंडेशन तुम्हाला सोबत जायला तुम्हाला सांगाल. हे खूप सुंदर काजळ आहे, 1 स्वाईप ऍप्लिकेशन आहे, स्मज प्रूफ आहे. नंतर आयलायनर पण मी याच ब्रँडचे यूज करते, खूप सुंदर आयलायनर आहे. तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही यूज करू शकता. नंतर मी ॲज अ ब्रॉ पेन्सिल हे पण ब्लू हेवनची यूज करते, खूप सुंदर आहे, 1 स्ट्रोक ऍप्लिकेशन आहे आणि एकदम नॅचरल फिनिश देतो.
पावडर यूज करते, तुम्ही कॉम्पॅक्ट सुद्धा यूज करता. मी इथे मेबलिनचंच दाखवते हे तुम्हाला, कारण माझ्याकडं मी हेच यूज करत असते नेहमी. जे की शेड आहे 128 मध्ये. तुम्ही बघू शकता मेबलिनचं फिट मी मॅट प्लस पॉवरलेस कॉम्पॅक्ट पावडर आहे. एसएस कॅनडाची यूज करते, तुम्ही कुठलीही यूज करू शकता तुमच्या आवडीने. मेकअप डन करण्यासाठी आपल्याला लागतो सेटिंग स्प्रे आणि लिपस्टिक. तर मी जी ही लिपस्टिक घेतली आहे ना, ही माझ्याकडे खूप जुनी लिपस्टिक आहे, जी की माय ग्लॅम ब्रँडची आहे. आणि मेकअप कम्प्लीट करण्यासाठी सेटिंग स्प्रे लागतो, जो की मी इनसाइट आणि स्विस ब्युटीचा यूज करते. ॲज अ रेकमेंडेशन म्हणून मी फेसेस कॅनडाचा तुम्हाला रेकमेंड कराल, आणि मेबलिनचा सुद्धा, जो की खूप छान आहे. साठी म्हणजे गरज असते की मेकअप ब्रशेस आणि ब्युटी ब्लेंडरची. तर माझ्याकडे ही लोकल ब्रँडची मेकअप ब्रशेस आहे. मी लवकरच ब्रँड वर स्विच करणार आहे. ही काम चालवू आहे, म्हणजे काम होतं असं नाही की काम होत नाही म्हणून, बट ठीक आहे. तर मी तुम्हाला म्हणाल की तुम्ही चांगल्या याच्यामध्ये चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा. बट सुरुवातीला घेतानाच लगेचच चांगला म्हणजे 11-12 हजाराची घ्यायची नाहीत. 200-300 पासून स्टार्ट करायचं, किंवा मॅक्सिमम तुम्ही 1000 पर्यंत इन्व्हेस्ट करू शकता. तर ही आहे माझी मेकअप किट, जे मी यूज करते, जे प्रॉडक्ट्स मी यूज करते. आज मी तुम्हाला ते दाखवले, तुम्हाला सांगितले. हे अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. अंडर 500 तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट्स पर्पल आणि नायकावर मिळून जातील. मी तिथूनच शॉप करते. प्लीज तिथूनच शॉप करत जावा नेहमी, कारण ते सर्टिफाईड असतात. कॉस्मेटिक्स हे नेहमी ऑथेंटिक वेबसाईटवरून जर आपण घेतले ना, तर आपल्याला माहिती आहे की प्रॉडक्ट जे येतं ते आपल्याकडे ऑर्गॅनिक आणि ऑथेंटिक येतं. सो त्याच्यामुळे माझं तुम्हाला हेच रिकमेंडेशन आहे की बाय करताना कॉस्मेटिक्सचे जे वेबसाईट्स असतात ना, तिथूनच बाय करत जावा. तर मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जे की मोफत आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.